कराडमध्ये लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। कराडमध्ये निराधार आश्रमाच्या अध्यक्षाला आता अटक करण्यात आलेली आहे। महत्त्वाची बातमी, रेखा सकाटला पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे। आश्रमात अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप करण्यात येतोय। या घडीची महत्त्वाची बातमी आहे, कराडमध्ये लोकशाही मराठीचा आता इम्पॅक्ट झालेला आहे। कराडमधील निराधार आश्रमाच्या या अध्यक्षाला अटक करण्यात आलेली आहे। रेखा सकट याला पोलिसांकडून हिला अटक करण्यात आलेली आहे। आश्रमात अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप करण्यात आलेला होता आणि त्यानंतर रेखा सकट यांना पोलिसांकडून आता अटक करण्यात आलेली आहे। लोकशाही मराठीनं ही बातमी दाखवल्यानंतर आता या सगळ्या संदर्भात इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। कराडमध्ये लोकशाही मराठीच्या बातमीचा हा इम्पॅक्ट, कराडमध्ये निराधार आश्रमाच्या अध्यक्षाला अटक करण्यात आलेली आहे। रेखा सकट यांना पोलिसांकडून आता अटक करण्यात आलेली आहे। आश्रमाच्या नावाखाली अवैध धंदे या ठिकाणी सुरू होते। वेश्या व्यवसाय करण्याकरता या मुलींना बळजबरी केली जात होती। रेखा सकटकडून प्रसंगी त्यांना मारहाण देखील केली जात होती। घरातील कामं करायला ही रेखा सकट लावत होती आणि आता या सगळ्या संदर्भात ऑडिओ क्लिप असू दे किंवा बातमी लोकशाही मराठीनं दाखवल्यानंतर रेखा सकटच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत। रेखा सकटला आता अटक करण्यात आलेली आहे। माहिती मिळाली की टेंबू गावात राहणारी एक अनाथ आश्रम चालवणारी महिला आहे। ती अनाथ आश्रमामध्ये सहारा देण्याच्या बहाण्याने निराश्रित महिलांना त्या ठिकाणी बोलवते आणि स्वतःच्या घरी ठेवून त्यांना जबरदस्तीने ध्येय विक्री करण्यासाठी भाग पाडत आहे। त्याप्रमाणे आम्ही पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सर यांच्या सूचनाप्रमाणे आम्हाला वरिष्ठांच्याकडून माहिती मिळाली की टेंबू गावात राहणारी एक अनाथ आश्रम चालवणारी महिला आहे। ती अनाथ आश्रमामध्ये सहारा देण्याच्या बहाण्याने निराश्रित महिलांना त्या ठिकाणी बोलवते आणि स्वतःच्या घरी ठेवून त्यांना जबरदस्तीने ध्येय विक्री करण्यासाठी भाग पाडत आहे। त्याप्रमाणे आम्ही पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सर यांच्या सूचनाप्रमाणे आम्ही व स्वतःवर DYSP अमोल ठाकूर सर असे टेंबू गावामध्ये गेलो। त्या आश्रमाची पाहणी केली, तसेच त्या महिलेच्या घराची देखील पाहणी केली। त्या ठिकाणी आजूबाजूच्या लोकांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यातील एक पीडित महिला जी आहे ती लोणंद येथे राहणारी आहे असं कळालं। तिची माहिती काढून आम्ही एक टीम तिच्या शोधार्थ पाठवली। ती सातारा येथे मिळाली। मग त्या महिलेला घेऊन आम्ही कराड तालुका पोलीस स्टेशन येथे आणलं आणि तिची जी काही तक्रार आहे ती ऐकून घेतली। त्याप्रमाणे तिने तक्रार दिल्याप्रमाणे या जे महिला आहे आणि तिचा एक साथीदार आहे, त्यांनी तिला जबरदस्तीने शारीरिक संबंध करून त्यांना ध्येय विक्री करण्यास भाग पाडले व तक्रार दिल्याने त्याप्रमाणे आम्ही तक्रार नोंद केली आणि त्या दोनही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे अनाथ आश्रमामध्ये ज्या तपासणीमध्ये 2 महिला राहत असल्याचं आढळून आलेलं आहे। त्यापैकी एक वयस्कर आहे आणि एक दुसरी आहे ती तिची मुलगी आहे। आणि त्या मुलीची जी एक 21 वर्षीय मतिमंद मुलगी आहे ती या आश्रम चालवणाऱ्या महिलासोबत राहत होती। त्या मतिमंद मुलीलाही ताब्यात घेऊन तिची वैद्यकीय तपासणी केलेली आहे आणि तिला सध्या एका निराश्रित आश्रमामध्ये ठेवलेला आहे। त्याच्यावरचा पुढील तपास करत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।